नमस्कार. प्राध्यापक अविनाश चव्हाण, डायरेक्टर ऑफ समर्थ इंग्लिश क्लासेस. आपण टेन्सच्या पार्ट सेकंड मध्ये आपण आलेलो आहोत. वी हॅव सीन द लास्ट पिरियड्स काइंड्स ऑफ द टेन्स. काळाचे मुख्य प्रकार पाहिलेलो आहोत. आता आपण काळाचे मुख्य उपप्रकार पाहतो की ज्याच्यावरून आपल्याला प्रत्येक काळाचे 4 प्रकार बनवता येतात आणि 3 काळाचे 12 प्रकार बनतात. काळाचे मुख्य 4 उपप्रकार आहेत. याच उपप्रकारावरून 12 प्रकार आपल्याला बनवता येतात. आता बघा, नंबर 1 आहे सिंपल टेन्स, साधा काळ. साधा काळ, कंटिन्युअस टेन्स, चालू काळ, परफेक्ट टेन्स, पूर्ण काळ आणि कंटिन्युअस परफेक्ट टेन्स, चालू पूर्ण काळ. आता याच्यामध्ये तुम्ही कोणताही एक टेन्स जर बसवलात, वर्तमान काळ बसवा, प्रेझेंट टेन्स बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ हा तुम्हाला बसता येतो. या ठिकाणी प्रेझेंट टेन्स बसवलात की साधा वर्तमान काळ इथे होतो. बघा, साधा वर्तमान, सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स चालू वर्तमान काळ, परफेक्ट प्रेझेंट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. आता याच्याऐवजी तुम्ही इथं पास्ट टेन्स बनवू शकता. या ठिकाणी पास्ट टेन्स टाकू शकता. त्यालाच आपण भूतकाळ म्हणतो. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ, कंटिन्युअस पास्ट टेन्स चालू भूतकाळ, परफेक्ट पास्ट टेन्स पूर्ण भूतकाळ, कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स चालू पूर्ण भूतकाळ. आता त्याच्यानंतर तुम्ही याला फ्युचर टेन्स पण बनवू शकता. कुठला टेन्स बनवू शकता? फ्युचर, भविष्यकाळ. म्हणजे आता हे 4 प्रकार, या 4 प्रकारून प्रत्येक काळाचे 12 प्रकार बनवता आले आणि याच्यावरच आपलं टोटल टेन्स डिपेंड आहे. म्हणून हे मुख्य 4 प्रकार आणि हे मुख्य 3 प्रकार आणि हे 4 प्रकार उपप्रकार, याच्यावरून आपल्याला टोटल 12 काळ बनवता येतात. हे आपण याच्यात शिकलेलो आहोत. तर यासाठी आपला श्री समर्थ इंग्लिश क्लासेस हे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, त्याला फॉलो करा आणि लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.